इज इज बेंडिंग की माझं चीट डेला मला असं होतं की हे मी लास्ट वीकमध्येच खाल्लं आहे हे आता मग दुसरा पदार्थ असं समोर त्याच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज तो दिवसभर किती करतो स्ट्रेस किती आहे हे सगळं हिस्ट्रीमध्ये घेतलं जातं नॉट दॅट आय डोंट लाईक इट आय लव पोळी तो मला असं वाटतं की प्रत्येकाने दही आणि ताक या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत माय लंच वॉज हिंदुस्तान बेकरीचा पॅटीस दूध आणि खूप खारी सो असं मला चट्टा मट्टा हो मेरे को लगता है. लाईफस्टाईल प्रेझेन्स आजच्या वॉट्स इन माय लंचच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि फायनली मी आज ज्या अभिनेत्रीचं लंच तुम्हाला दाखवणार आहे ना मला खूप एक्साइटमेंट होती कारण का ती स्वतः डॉक्टर आहे आणि डायटिशियनसुद्धा आहे. सो आपल्याला खूप काही टिप्सही मिळणार आहेत. स्वागत करूया अभिनेत्री पूर्णिमा डे म्हणजेच वीड दोघातली ही तुटे ना या मालिकेतली अधीरा. खूप स्वागत पूर्णिमा, कशी आहेस? हाय हॅलो नमस्कार. आज आमच्या वीड दोघातली तुटेना या आमच्या मेकअप रूममध्ये फर्स्ट टाईम तुम्ही आला आहात सो तुमचे खूप 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 स्वागत. आणि मला फार आवडलं की ती मांडी घालून मस्त कम्फर्टेबल झाली आहे. मस्त तिने ताटही रेडी केलं आहे. फक्त आता काय काय गोष्टी तिच्या बास्केटमधनं निघत आहेत एक एक खजिनासारख्या ते आपण बघूयात. पण पहिल्यांदा मी सांगेन की तू डॉक्टर आहेस, डायटिशियन आहेस आणि आम्हाला खूप काही टिप्स मिळणार आहेत. पण मला खूप एक्साइटमेंट होते की इतकी वर्ष मी तुला बघते स्क्रीनवर, तू आहे तशीच मला दिसतेस आणि इसके पीछे का राज क्या है? दैट्स अ कॉम्प्लीमेंट यार. पहले तो जीन्स मम्मी पापा की देन और अच्छा खाना घर का खाना. सो आपण बघूयात पूर्णिमाच्या लंचमध्ये बेसिकली काय असतं. पिटारा उघडूयात आपण एक एक, है ना? मला वाटतं की लंच टाईम इज द बेस्ट टाईम ऑन सेट. जेव्हा अनाऊन्स होतो तेव्हा एक वेगळं स्टेज. हो आय नो. ॲक्च्युली माझा लंच टाईम ना आधीच असतो. आज मी तुमच्यासाठी स्पेशली थांबली आहे. थँक्यू यार. नाहीतर मी 12-12:30 मी खाऊन टाकते. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत पण हे माझं दिवसभरचं खाणं आहे. ओके सो याच्यात आहे सूप जे मी संध्याकाळी पिणार आहे किंवा आत्ताही पिऊ शकते. सूप हे कसलं सूप आहे? टोमॅटो सूप. आणि याच्यामध्ये आहेत एग्स जे मी अगेन संध्याकाळी खाणार आहे. याच्यामध्ये आहे सॅलड ते पण संध्याकाळी. काकूनी असं का भरलं आहे? सो हा आहे माझा आत्ता खायचा टिफिन ज्याच्यामध्ये आहे भाकरी. आमचं असं साधं जेवण असतं. भाकरी आणि हे बेसन म्हणजे मला हे स्पेशली आवडतं. झुणका मी त्यांना सांगते करायला. बरं आमच्या वैशाली काकू म्हणून आहेत त्या आता मी रिसेंटली एका ठिकाणी शिफ्ट झाली आहे आणि तिथे मला मिळत नव्हत्या कोणीच काकू. सो मला आता एक खूप छान मिळालेत काकू जे मला सगळं मला हवं तसं करून देत आहेत. सो दिस इज उखड. आज ना खूप गरम गरम भरलं आहे. इज इज बेंडिंग. मला युजली म्हणजे मला भेंडीची भाजी आवडत नाही पण हे बघून खूप इंटरेस्टिंग वाटते. तू पण जेव. आय लव आय नो राईट आय लव भेंडी. ओके हे आहे डाळिंब आणि दही पण दिस इज प्रोटीन कर्ड. हे आहे अमूलचं प्रोटीन कर्ड. आता हे ऐकल्यानंतर अमूल मला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवणार आहे. हे कॉफी वगैरे ठीक आहे. व्हॉट इज ही आहे कोशिंबीर. हे काकडीची कोशिंबीर. ओके दाणे घालून. हो दाणे घालून थोडीशी फोडणी टाकली ना आज फोडणी. हां टाकली कारण आज खूप गडबड झाली होती. अजून काय आणि दही आणि हे फ्रूट जे मी सकाळी थोडंसं खाल्लं आहे आणि एक स्मूदी आहे ती मी संपवली आहे सकाळी. दॅट वॉज माय ब्रेकफास्ट. सो आत्ता मी तुला पण खाऊ घालणार आहे. हे तुमचा पण लंच टाईम झाला आहे अंडरस्टँड. यांना आय डोंट नो कसं होणार आहे. पण युजली आपण म्हणतो की खूप आपण फॅसिनेट होतो किंवा एक मिसकन्सेप्शन असतं की नाही डाएट म्हटल्यावर सगळं स्प्राऊट सॅलेड आणि ते लॅविश गोष्टी किनोआ वगैरे येतं. पण दिस इज द बेस्ट डाएट. येस मला असं वाटतं की हे आजकाल फॅड आलेलं आहे की तुम्ही बाहेरच्या जगातल्या गोष्टी आय मीन इंडिया सोडून बाकीच्या देशातल्या तुम्ही गोष्टी खाता. बट प्रत्येक वेळेला हे असं नाही आहे. म्हणजे तुम्ही फॅन्सी गोष्टी कधीतरी खाऊ शकता. मी नाही म्हणणार. इफ यू लाईक इट तर तुम्ही खाऊ शकता पण नॉट नेसेसरीली. घरातल्याच इतक्या गोष्टी असतात. सो आता मला माहीत नाही कसं झालं आहे. तर याच्यात तू दही पण घालू शकतेस किंवा असंचही खाऊ शकतेस. मला पाणी सुटलं.
तू सुरुवात कर. मला असं वाटतं आपण तू खा आणि आपण गप्पा मारू साईड बाय साईड. कसं झालं आहे पण आम्हाला रिॲक्शन सांग. सो गुड. दही हवं आहे. हाऊज है ना. फर्स्ट टाइम मी इतकं टेस्ट म्हणजे डिफरंट आहे. मला सांग. येस तू पहिले बाईट कर. मी असंच खाते. काकू खूप मस्त झालं. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. आजची भजी पण खूप कमाल झाली. आज सकाळी माझं असं झालं होतं थोडं, काकू तुम्ही लवकर ना का नाही येत, खूप उशीर होतो. हे खाल्ल्यानंतर मला असं वाटतं काकू ठीक आहे. येस पण ओ माय गॉड यू विल लव्ह इट. दही भेंडीचे कॉम्बिनेशन आहे ना कमाल. राईट. दही भेंडी आणि भात पण बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पण ना मला सांग की तुला स्वयंपाक किती करायला आवडतो आणि किती मुळात तू फूडी आहेस. तुला काय काय गोष्टी ट्राय करायला आवडतात. द डायटिशियन म्हटल्यावर आपण थोडं पाणीपुरी याच्याकडे कल कमी असू शकतो, पण इथे सेम आहे की काय वेगळं आहे? मी प्रचंड फूडी आहे आणि मी सगळं खाते. तुम्ही साईटवरती विचारू शकता. मला सगळ्या गोष्टी आवडतात. तर माझा प्रॉब्लेमच हा होतो की माझा चीट डेला मला असं होतं की हे मी लास्ट वीकमध्येच खाल्लं आहे, हे आता मग दुसरा पदार्थ असं समोर. सो मला असं होतं की ओके हे आता खाऊ शकतो. सो असे काही ठराविक पदार्थ नाही आहेत, पण मला सगळ्या गोष्टी आवडतात. आणि स्पेसिफिकली मला महाराष्ट्रीयन थाली ही खूप जास्त आवडते. आणि हो, मी आय एम अ गुड कुक. ऑल क्रेडिट गोज टू माय मदर. माझी आई सुंदर स्वयंपाक करते. आणि असं असतं ना, लहानपणापासून आपण जे खातो टेस्ट आपल्या डोक्यात बसलेली असते. सो आपण तसंच टेस्टचं बनवण्याचा प्रयत्न करतो. बट आय लव्ह कुकिंग. पण आत्ता माझा हा इथला टाईम आणि हे सगळं बघता आणि मला वर्कआउटलासुद्धा वेळ मिळत नाही. रिसेंटली मी असं जरा चालू करण्याचा प्रयत्न केला आहे, योगा आणि या सगळ्या गोष्टी. सो दॅट मला आता वेळ मिळावा म्हणून मी आत्ता कुक ज्या वैशाली ताई आहेत त्यांना मी ठेवलं. अदरवाईज मी स्वतः बनवून जायचे लास्ट ह्याला वगैरे शोला. मला सांग की जसं मी म्हणाले की खूप मिसकन्सेप्शन असतात आणि जे आता यंगस्टर्स आहेत ना, जे खूप जिमच्या आहारी किंवा प्रोटीन शेक ह्यातच सगळं आलं असं त्यांना वाटतं. पण किती इम्पॉर्टंट आहे घरचंही खाणं आणि आपण मुगाची भाजी त्यातही किती प्रोटीन्स असतात. तर तू काय सांगायला आवडेल? बरं, मला असं म्हणायचं आहे की नाही, ती कॉन्सेप्ट बरोबर आहे की जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी प्रोटीन मिळणं इज व्हेरी चॅलेंजिंग. तर आपण जे खातो सप्लिमेंट्स, प्रोटीन इज अ सप्लिमेंट. जे आपण प्रोटीन पावडर खातो त्याला सप्लिमेंट का म्हटलं जातं? कारण याच्याबरोबर सप्लिमेंट म्हणून तुम्ही घ्यायला पाहिजे. बरेचसे असे ब्रँड्स आहेत, मी त्यांची नावं नाही घेणार. दे आर मील रिप्लेसर्स आणि आय एम टोटली अगेन्स्ट ऑल मील रिप्लेसर्स, किंवा जे रात्री फक्त एवढंसं खा आणि तुम्ही झोपून जा. तर असं नाही आहे. सो तुम्ही घरचं खाऊन अगदीच मुगाची भाजी नाही, मूग पण खा, त्याच्याबरोबर आणखीन काही प्रोटीन खा. म्हणूनच मला आत्ता बाकीच्या गोष्टी मला अलाउड नाही आहे, तरी पण मी खाती आहे. तुला कळत असेल मला काय म्हणायचं आहे. सो या म्हणजे मी जैन आहे, ओके, त्यामुळे माझे रिलेटिव्स पण बघतील. पण आत्ता आपल्याला काही जाणवत नाही. काही वर्षानंतर स्किन, हेअर, बोन्स, तुम्हाला जॉईंट्स तुमचे दुखणं, या बऱ्याच गोष्टी सुरू होतात. सो आपल्याला वाटतं की एवढीशी मुगाची भाजी बस आहे, एवढंच. आता हे कर्ड पण आज काकूनी कमी दिलेलं आहे, पण हे जास्त पाहिजे, ओके. म्हणून ते प्रोटीन कर्ड पण आहे. प्लस मी सकाळी जी स्मूदी घेतली त्यामध्ये पण प्रोटीन्स आहेत, कारण एवढं प्रोटीन आपल्याला भास नाही होत. बरं, मुळातच आधी कशी सकस जमीन होती, ओके, तर त्याच्या 1/5 झालेलं आहे सगळे न्यूट्रिशन. सो सगळे न्यूट्रिशन इज डिप्रायव्ड त्याच्यातलं. तर सॉईलमध्येच जर न्यूट्रिशन नसेल तर हे तुम्हाला खूप खावं लागतं. सो म्हणून आपल्याला जास्त गोष्टी
घरच्या खाण्यातून खायला पाहिजेत आणि मग सप्लिमेंट्स त्याला सप्लिमेंट करायला पाहिजे. मला सांग तुझ्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आणि मग मिड स्नॅकमध्ये असं जर डिफरन्शिएट करायचं झालं, बायफकेट, तर तू काय काय खाणं प्रेफर करतेस, म्हणजे प्रेक्षकांनाही त्यातून काही शिकता आलं किंवा टिप्स मिळाल्या? ओके, बरं, बाय द वे मी डायटिशियन पण आहे. सो तुम्हाला जर पर्सनली अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर माझं डाएट पेज आहे, डाएट विथ डॉक्टर फू नावाचं. सो तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. कारण सांगते, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याचा डाएट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एवढं जे खाते हे अर्पिता, म्हणजे इथे सेम आमचं साधारण आमची बॉडी स्ट्रक्चर आणि हे सगळं सेम आहे. सो तिला तो नाही सूट होणार डाएट. सो त्याचे लाईक्स, डिसलाईक्स, आत्तापर्यंत तो काय खात आला, त्याचे हॅबिट्स, त्याच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज तो दिवसभर किती करतो, स्ट्रेस किती आहे, हे सगळं हिस्ट्रीमध्ये घेतलं जातं. सो मी जे खाते, जे मला आवडतं, मी कशी असते, मी कशी खाते. जसं मी आजकाल, मला अवकाडो खूप आवडतं आहे. आजकाल म्हणजे खूप 1-2 वर्षांपासून मला अचानक आवड झाली आहे. सो मी अवकाडो सँडविच, म्हणजे अवकाडो वाकामोले बनवते अवकाडोचं, आणि मग ते ब्रेडवरती स्प्रेड करते, ते खाते. स्मूदी बनवते. माझं ब्रेकफास्ट युजली जास्त काही फॅन्सी नसतो. खूपच म्हणजे मग कधीतरी एग्जेस खाल्ले किंवा कधी एखादं फ्रूटच खाल्लं. सो दॅट्स इट. माझा ब्रेकफास्ट एवढा नाही, पण मला लंच व्यवस्थित लागतो. हो, आय डोंट रिमेंबर मी लास्ट चपाती कधी खाल्ली आहे. पोळी मी खातच नाही. नॉट दॅट आय डोंट लाईक इट, आय लव पोळी. त्यात मम्मीच्या हातची चपाती जी असते, ज्याला पदर असतात, ओ हो हो हो, गडीची पोळी, त्याच्यावर काही आम्रखंड किंवा असं काही असेल तर मग बस. सो किंवा आमरस. पण आता मी भाकरीच खाते आहे, म्हणजे रोज भाकरी, एखादी भाजी असते, कोशिंबीर मला लागतेच लागते, आणि दही, म्हणजे माझं दह्याशिवाय माझं कम्प्लीटच होऊ शकत नाही जेवण. तो मला असं वाटतं की प्रत्येकाने दही आणि ताक या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाज असतात. सो इट इज व्हेरी गुड फॉर युअर गट हेल्थ. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी असतात ह्या खरं तर. पाणी जास्त पिणं, ह्या असे प्रीबायोटिक प्रोबायोटिक खाणं, फायबर्स खाणं. फायबर इज ऑल्सो प्रीबायोटिक प्रोबायोटिक. सो आता भेंडी पण आपल्याला वाटते ऑइली आणि फक्त टेस्टी, पण त्याच्यावरती जे आवरण आहे तर त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर्स असतात. सो दे आर, जे आजकाल आपण रीलमध्ये बघतो ना, भेंडी भिजवतात आणि ते जे स्लायमी वॉटर दे ड्रिंक. सो असं आहे. सगळ्या भाज्या मी खाते. आय लव्ह शेपू, आय लव्ह कारलं, एव्हरीथिंग. पण आता मिड स्नॅक, आता 4 वगैरे वाजता आपल्याला असं स्नॅकिंगचं हे होतं की चिप्स खाऊया, पण त्याला ऑल्टरनेटिव्ह काय शोधतेस? त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे अशा काहीतरी गोष्टी. किंवा मला ना 4 वाजता असं थोडं क्रंची तिखट आवडतं काहीतरी. इधर मी फ्रूट खाणार आहे, किंवा मला एक माझ्या फ्रेंडची आई आहे, त्यांनीच मला काल हे दिलं आहे. दिस इज बीटरूट भुजिया. बीटरूट भुजिया. आता जर मी कंटेंट्स बघितले, इट इज नॉट दॅट हेल्दी, बट इट इज नॉट दॅट हार्मफुल, की जे आजकाल पाम ऑइल आणि हे असं अजिबातच नाही. खूप छान आहे. सो मग थोडंसं हे, आणि मग याच्याबरोबर काहीतरी फ्रूट, अशा गोष्टी मी खाते. म्हणजे काहीतरी एक मोटिवेशन पाहिजे ना दिवसभराचं. मी असं ब्लँड फूड नाही खाऊ शकत. सो आय ईट एव्हरीथिंग. सॉरी मी तुला देत नाही सीनही करायचा आहे, तितकी एनर्जीही पाहिजे. पण मला सांग, डिनरमध्ये मोस्टली आपण ऐकलं की 6च्या आधी किंवा 7च्या आधी डिनर करा. सो यू अग्री टू दॅट, किंवा त्याच्यामागे काही? ऑफकोर्स टोटली. कारण डायजेशन करायला 2-3 तास लागतात. पुढे स्मॉल इंटेस्टाईनपासून लार्ज इंटेस्टाईनमध्ये जायला 2.5 तास लागणार. सो त्याच्या पुढचं पचन कधी होणार. सो यासाठी अराऊंड, ठीक आहे, आपण आजकाल म्हणतो की जमत नाही सूर्य बुडायच्या आधी, तर ॲटलिस्ट 7पर्यंत तरी जर केलं तर थोडा वेळही मिळतो, झोपही छान लागते. माझ्यासारख्या मुलांना भूक लागते परत रात्री जर जागलं तर. सो तेव्हा आय हॅव प्रोटीन पावडर किंवा केसीन, किंवा मग कधीतरी सूपच. मग मी घरी गेल्यावर हे सूप पिऊ शकते असं.
आपण आहे ना एक कॉलेज डेजमध्ये किंवा आपल्याला ती एक समज येईपर्यंत की आपण ह्या फील्डमध्ये किंवा एक कळेपर्यंत की हे खूप अनहेल्दी आहे, तोपर्यंत आपण बरंच काही अनहेल्दी खाल्लेलं असतं. तू पण त्या फेजमधनं गेली आहेस की कॉलेज डेजमध्ये खूप खाल्ले आहे? बट यू नो वॉट, मी कॉलेजपर्यंत असताना कॉलेजला जाईपर्यंत मी कुठली अनहेल्दी गोष्ट नाही खाल्ली आहे. मग मी अचानक कॉलेजमध्ये बघते की मुलं मुली सगळे खात आहेत यार, वडापाव खात आहेत. आय वॉज नॉट अलाउड टू हॅव ऑल दीज थिंग्स. माझ्या घरी परमिशनच नसायची. मी गोळा कॉलेजमध्ये गेल्यावर खाल्ला जो असतो ना, तो वाला गोळा मी कॉलेजमध्ये गेल्यावर खाल्ला आहे आणि मला तो इंट्रोड्यूस केला माझ्या फ्रेंड्सनी. सो तिथून जी मला चटक लागली, म्हणलं अरे हे खूप छान आहे, मस्त आहे. सो मला असं ओके, जे काही ऑइल वगैरे असेल ठीक आहे. सो मी मेडिकलला होते तेव्हा मी वडापाव खूप खायचे, समोसा खायचे. त्याच्यानंतर मी डायटिशियनचा कोर्स जेव्हा मी जॉईन केला तेव्हासुद्धा फर्स्ट 6 months मी गॉड, माय लंच वॉज हिंदुस्तान बेकरीचा पॅटीस. दॅट वॉज माय लंच. किंवा समटाईम्स आय यूज टू हॅव दूध आणि खूप खारी आणि दूध. हा माझा डाएट होता, कारण मला ते खूप आवडायचं. आणि मी जरा बाहेर असल्यामुळे मला आय यूज टू फील थोडं होमसिक, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी फ्रस्ट्रेशनमध्ये काही खायचे वगैरे. मग मी जसं जसं शिकायला लागले म्हणलं ओ गॉड, आपण जरा काहीतरी विचित्र करतो हे. मग मला जसं कळलं तसं मी थांबवलं आणि मग आय स्टार्टेड कुकिंग तेव्हापासून. मग पोळी बनवण्यापासून तेव्हा मी पोळी खायचे. पण आजकालचं वीट हे पटकन, गहू हे पटकन पिकवलं जातं आणि म्हणून ते पोटाला, हे काही फॅड नाही आहे आजकाल की यु नो वीट मला नाही जमणार वगैरे, असं काही नाही. मलाही म्हणजे तेवढं असं फॅसिनेशन नाही आहे वीट म्हणजे पोळीकडे. भाकरी इज ऑलवेज, किंवा राईस पण. आणि यू फील ब्लोटेड आफ्टर इटिंग पोळी. पण भाकरीने एक तर पचायला पण इझी आहे, ह्याचं होतं. पण मला काही प्रॉब्लेम नाही. मला ना भाजीमध्ये फार इंटरेस्ट असतो. लोक काहीतरी बोलतात म्हणून मी भाकरी किंवा काहीतरी खाते, अदरवाईज गिवन अ चान्स मी फक्त भाजी आणि हेच खाऊ शकते. मला असं वाटतं की आता सीन लागणार आहे लवकरच. आपण उरलेलं काय तिच्या बास्केटमध्ये पटकन तू आम्हाला दाखव, आणि जाता जाता आपण एक प्रेक्षकांना इझी मंत्रा की हा फॉलो करा, ह्याने लाईफ सॉर्टेड होईल. ओके, इझी मंत्रा वुड बी, सी मला असं वाटतं आहे, वी रिस्पेक्ट आवरसेल्फ मोर वेन वी आर इन अ गुड शेप. ओके, मे बी तुम्हाला आवडणार नाही ऐकायला, पण दॅट्स द ट्रुथ. तुम्ही जेव्हा आपल्याला असं कळतं की आपण स्वतःची जास्त काळजी घेतो, तेव्हाच आपण बाकीच्या गोष्टी पण हँडल करू शकतो. सो आजकाल हे बॉडी शेमिंग वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे अगदीच मी कुणाला म्हणणार नाही असं की अरे इतका का फॅट पर्सेंट, आणि हे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामागे, थायरॉईड आणि बरेच सारे डिसिजेस पण असतात. पण जेव्हा तुमच्या हातात गोष्टी असतात तेव्हा तुम्ही ते केलं पाहिजे, कारण तुम्ही पहिलं स्वतःला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. बॉडीचं टेम्पल म्हणतो आपण. सो ह्या टेम्पलला जर छान ठेवायचं असेल, क्लीन ठेवायचं असेल, तर तुम्ही क्लीन खाल्लं पण पाहिजे. सो घरी बनवलेलं सकस, कमी प्रोसेस्ड, कुठलंही, म्हणजे मी असं आय ट्राय माय बेस्ट नॉट टू हॅव सच थिंग्स. म्हणजे आता हे दॅट इज ओके, कारण आजकाल बनवतात होममेड पण गोष्टी अशा येतात, पण जे 2 मिनटात तयार होणारे असतात ना, तुला कळलंच असेल गोष्टी. सो पास्ता, नूडल्स, अशा सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. डीप फ्राईड गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, कारण त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स असतात आणि ते डबलदा तळलेले असतात बाय द वे, कारण आपल्याला पटकन तिथे रेडी नसतं. सो अशा गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. वेळेवर जेवलं पाहिजे. पाणी, हायड्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कारण आपल्याला कधीकधी तहान लागलेली असते पण आपल्याला वाटतं की भूक लागली आहे. आणि ठीक आहे, एखाद दुसऱ्या गोष्टी तुम्ही अनहेल्दी खाऊ शकता, पण त्या लिमिटमध्ये. आता आय ईट एव्हरीथिंग. जेव्हा मला समज आज मला वडापाव खायचा आहे तर आय ईट वडापाव, पण मी ते कॉम्पन्सेट पण करते बाकीच्या गोष्टी खाऊन. सो असं करा. आणि संध्याकाळी 7च्या आत तुम्ही तुमचं जेवण संपवून टाका. वेळेत झोपा. झोप इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे मला सगळं आय बीन देअर, डन दॅट, एव्हरीथिंग. म्हणजे लेट झोपणं आणि हे सगळं. आणि जेव्हा मला येतं माझ्या शरीरावर, हेल्थवर, मग तेव्हा आपल्याला कळतं. सो एक्सरसाइज पण
रिमाइंड्स टू म्हणजे आता नाही आहे लेट, इट्स नॉट लेट. सो काहीतरी हालचाल ठेवा, डिनरनंतर शतपावली करा. हे खूप आपल्याला जुन्या लोकांनी सांगून ठेवलं, ते खरं खरं आहे. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुमचं जीवन सुखकर होईल. पण फॉर मोर डिटेल्स ऑफकोर्स हे खूप बेसिक आणि खूप पटकनच्या टिप्स होत्या, पण यू कॅन कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही पौर्णिमा विथ डॉक्टर पू नावाचं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे माझी अपॉइंटमेंट घ्या. एकदम डिटेलमध्ये सगळं मिळेल. पण अजून काही बाकी आहे का तुझ्या? हो हो हो. ही कॉफी मला कधी कधी मला ना अशा मी खूप मूडी आहे. सो मला मोठा सीन वगैरे आला तर मला आधी चार्ज व्हायचं असतं आणि मग मला द्यायचं असतं. सो कॉफी मग आहे, हे आहे पान शॉट. तर कधी कधी मला असं जामून शॉट पण माझ्याकडे आहे. सो असं मला चट्टा मट्टा हो मेरे को लगता है असं आहे. ड्रायफ्रूट्स आहेत, आता संपत आलेले आहेत. हे आहेत सीड्स, दीज आर पंपकिन सीड्स. ते मी माझ्या फ्रूटवरती घालून खाते. मला थोडा क्रंच लागतो म्हणून मी मिक्स नाही करत, किंवा कधी कधी जेवणानंतर मी असंच खाते. आणि काय, ही ड्रायफ्रूटची चिक्की आहे. ही कधीतरी असं अभी कुछ तो स्वीट चाहिए जेव्हा. हे आहेत क्रॅनबेरीज ड्राईड, ट्रू एलिमेंट्सचे. आणि यानंतर अमूलनंतर ट्रू एलिमेंट्ससुद्धा मला ब्रँड ॲम्बॅसेडर करणार आहे. आणि या चटण्या आहेत, ही मी चटणी बनवली आहे. दिस इज आपली शेंगदाण्याची चटणी. आणि हे तर फ्रूट दाखवलं. हां, याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असू शकतं. व्हॉट एल्स? नाही, हां, तर या माझ्या टॅबलेट्स वगैरे आहेत. ओके, दिस इज माय इन्स्टंट टी. हे आहे कोलॅजन, हे आहे प्रोटीन. अगेन होल ट्रूथ, द होल ट्रूथ. लक्ष द्या, द होल ट्रूथ वाले. आणि हे पिस्ताशोज आहेत. अशा जरा म्हणजे पॅकेट फूड, म्हणजे हे पॅकेट फूड चालतं ओके, पण तुम्ही इन्स्टंटवालं पॅकेट फूड नाही घ्यायचं आहे. दॅट्स इट. खूप रिअलिस्टिक असा वॉट्स इन माय लंच हा सेगमेंट होता आजचा. सो खरंच मला तर खूप छान टिप्स मिळाल्यात आणि आय एम शुअर प्रेक्षक तुम्हालाही आवडला असेल हा सेगमेंट. सो कमेंट करा कसा वाटला सेगमेंट, आणि हे सगळं नक्की ट्राय करा. आणि पौर्णिमाला तिच्या इन्स्टावर खरंच कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला आणखीन डिटेल्स हवे असेल. पण थँक्यू सो मच पौर्णिमा. आता अधीरा म्हणून मस्त मस्त सीन्स वाटायला येत आहेत आणि खूप छान ट्रॅक येतो आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट, आणि मस्त खा, हेल्दी राहा आणि अशी छान दिस आम्हाला स्क्रीनवर. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा कमी खाऊ नका, पण छान खा. येस, थँक्यू सो मच. हो, थँक्यू. छान वाटलं मला.